पवित्र शास्त्राचे वाचन करण्यापूर्वीची प्रार्थना. हे देवा, तुझा शब्द वाचत असताना आम्हाला तुझी ओळख होऊ दे. तुझे प्रेम व तुझे स्मरण रोजच्या जीवनात होण्यासाठी तू आम्हाला मदत कर. तुझा पवित्र शब्द आमच्या जीवनासाठी कशाप्रकारे आम्ही लागू करावा याची समज दे. हे पवित्र आत्मे आमच्यातील अज्ञान दूर कर. आमच्या कुटुंबात आणि या जगात हा पवित्र शब्द वाचत असताना तुझ्याविषयी व इतरांविषयी आमच्या हृदयात प्रेम प्रज्वलित कर. आमेन. सोमवार तारीख 3 ऑगस्ट. पहिले वचन इर्मया अध्याय 28 ओवी 1-17. त्याच वर्षी यहुदाचा राजा सिदकिया याच्या कारकिर्दीच्या आरंभी 4थ्या वर्षाच्या 5व्या महिन्यात गिबोनकर संदेष्टा हनन्या बिन अज्जूर याने परमेश्वराच्या मंदिरात याजकासमोर आणि सर्व लोकांसमोर मला असे सांगितले की, सेनाधीश परमेश्वर इस्रायलाचा देव असे म्हणतो, मी बाबेलच्या राजाचे जो मोडून टाकले आहे. बाबेलचा राजा नबुकदनेस्सर याने परमेश्वराच्या मंदिरातली जी पात्रे या स्थलातून घेऊन बाबेलास नेली ती सर्व 2 वर्षांच्या आत मी या स्थळी परत आणीन. यहुदाचा राजा यकन्या बिन यहोयाकीम आणि बाबेलास पकडून नेलेले यहुदाचे सर्व लोक ह्यांस मी या ठिकाणी परत आणीन, असे परमेश्वर म्हणतो, कारण मी बाबेलच्या राजाचे जो मोडून टाकीन. तेव्हा जे याजक आणि जे सर्व लोक परमेश्वराच्या मंदिरात उभे होते त्यांच्या समक्ष इर्मया संदेष्टा हनन्या संदेष्टास म्हणाला, आमेन. परमेश्वर असे करो. परमेश्वराच्या मंदिरातली पात्रे आणि बंदिवासातले सर्व लोक बाबेलाहून या स्थळी परत आणण्याविषयी जी वचने तू संदेश रूपाने सांगितली त्याप्रमाणे परमेश्वर करो. मात्र जे वचन मी तुझ्या कानी आणि सर्व लोकांच्या कानी पाडतो ते ऐक. माझ्या आणि तुझ्यापूर्वी जे संदेष्टे प्राचीन काळापासून होऊन गेले त्यांनी अनेक देश आणि मोठी राज्ये यांवर लढाई, अरिष्ट आणि मरी ही येतील असा त्यांविरुद्ध संदेश दिला. कोणी संदेष्टा शांतीचा संदेश देतो तेव्हा त्या संदेष्टाचे वचन प्रत्ययास आले म्हणजे समजावे की खरोखर परमेश्वराने त्यास पाठवले आहे. तेव्हा हनन्या संदेष्टाने इर्मया संदेष्टाच्या मानेवर असलेले जोखड काढून मोडले आणि तो सर्व लोकांसमक्ष म्हणाला, परमेश्वर म्हणतो, याचप्रमाणे बाबेलचा राजा नबुकदनेस्सर याचे जो मी पुऱ्या 2 वर्षांच्या आत सर्व राष्ट्रांच्या मानेवरून उतरून मोडून टाकेन. मग इर्मया संदेष्टा आपल्या वाटेने गेला. इर्मया संदेष्टाच्या मानेवरून जोखड काढून हनन्या संदेष्टाने मोडल्यावर इर्मयाला परमेश्वराचे वचन प्राप्त झाले. ते असे, जा, हनन्याला सांग की परमेश्वर म्हणतो, तू लाकडी जोखडे मोडून टाकली, पण त्यांच्याऐवजी लोखंडी जोखडे मी करीन. कारण सेनाधीश परमेश्वर इस्रायेलाचा देव म्हणतो, या सर्व राष्ट्रांनी बाबेलचा राजा नबुकदनेस्सर याची सेवा करावी म्हणून मी त्यांच्या मानेवर लोखंडी जू ठेवले आहे. त्यांस त्याची सेवा करावी लागेल. मी त्यांस वनातले पशुही दिले आहेत. मग इर्मया संदेष्टा हनन्या संदेष्टाला म्हणाला, हनन्या, आता हे ऐक. परमेश्वराने तुला पाठवले नाही. तू या लोकांस लबाडीवर भरोसा ठेवावयास लावले. याकरिता परमेश्वर असे म्हणतो, मी तुला भूपृष्ठावरून काढून टाकीन. तू परमेश्वराविरुद्ध फितुरीचे भाषण केले म्हणून यावर्षी तू खरोखर मरशील. त्याचप्रमाणे त्याच वर्षी 7व्या महिन्यात हनन्या संदेष्टा मेला. प्रभूचे वचन. देवाला धन्यवाद. शुभवर्तमान. मत्ते अध्याय 14 ओवी 22-36. येशूने, मी लोकसमुदायांस निरोप देत आहे, तो तुम्ही तरवात बसून माझ्या पुढे पलीकडे जा, असे म्हणून त्याने लागले शिष्यांस लावून दिले. मग लोकसमुदायांना निरोप दिल्यावर तो प्रार्थना करावयास डोंगरावर एकांती गेला आणि रात्र झाल्यावरही तो तेथे एकटा होता. इकडे वारा तोंडचा असल्यामुळे किनाऱ्यापासून बऱ्याच अंतरावर तारो लाटाने हैराण झालेले होते. तेव्हा रात्रीच्या 4थ्या प्रहरी तो समुद्रावरून चालत त्यांच्याकडे आला. शिष्य त्याला समुद्रावरून चालताना पाहून घाबरून गेले आणि म्हणाले, भूत आहे, आणि ते भिवून ओरडले. परंतु येशू त्यांना लागलीच म्हणाला, धीर धरा, मी आहे, भिवू नका. तेव्हा पेत्राने उत्तर दिले, प्रभूजी, आपण असाल तर पाण्यावरून आपणाकडे येण्यास मला सांगा. त्याने म्हटले, ये. तेव्हा पेत्र येशूकडे जाण्यासाठी तरवातून उतरून पाण्यावरून चालू लागला. परंतु वारा पाहून तो भ्याला आणि बुडू लागला असता ओरडून म्हणाला, प्रभूजी, मला वाचवा. येशूने तत्क्षणी हात पुढे करून त्याला धरले आणि म्हटले, अरे अल्पविश्वासी, तू संशय का धरलास? मग तो तारवात चढल्यावर त्याच्या पाया पडला. तेव्हा जे तारवात होते ते त्याच्यापासून पाया पडून म्हणाले,
आपण बरोबर देवाचे पुत्र आहात. नंतर ते पलीकडे जाऊन गनेसरेताच्या भागात गेले आणि तिथल्या लोकांनी त्याला ओळखून आपल्या आसपासच्या अवघ्या प्रांतात माणसे पाठवून सर्व दुखणाइतांना त्याच्याकडे आणले आणि केवळ आपल्या वस्त्राच्या गोंड्याला आम्हाला स्पर्श करू द्या अशी त्यांनी त्याला विनंती केली. तेव्हा जितक्यांनी त्याला स्पर्श केला तितके बरे झाले. प्रभूचे शुभवर्तमान. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. चिंतन. पाण्यावर चालणाऱ्या येशूकडे शिष्य भयभीत होतात. पेत्र त्याच्याकडे येण्यास विचारतो आणि काही क्षण तो पाण्यावर चालतो, पण जेव्हा त्याचे पाय डगमगतात तेव्हा तो बुडायला लागतो. आपल्यालाही हे लागू होते. जेव्हा आपला विश्वास डळमळीत होतो तेव्हा आपण याच परिस्थितीच्या दबावात येतो. येशूने पेत्राला त्वरित वाचवले आणि त्याला अल्पविश्वासी म्हटले. ही आपल्यालाही शिकवते की संकटात प्रभूवर लक्ष केंद्रित ठेवले तर आपण सुरक्षित राहतो. विश्वास म्हणजे येशूवर नजर ठेवणे. भीतीपेक्षा विश्वास मोठा ठेवावा. प्रार्थना. प्रभू, संकटामध्ये माझे रक्षण कर.